त्यांच्या सेवेकरता प्रवचनाच्या रूपाने निवडलेला श्लोक ज्ञानेश्वरी अध्याय 16वा आणि या 16व्या अध्यायामधील प्रथम क्रमांकाचा असा हा श्लोक आहे। या श्लोकाच्या माध्यमातून या श्लोकाच्या द्वारे भगवान परमात्मा अर्जुनाला या अध्यायाचा जर आपण विचार केला तर या अध्यायाचं नावच आहे दैवी आसुरी। बरं का, म्हणजे या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अशा दोन्ही संपत्तीचा विचार या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या पुढे प्रकट केलेला आहे। आता ही संपत्ती काय असते, दैवी संपत्ती काय असते, आसुरी संपत्ती काय असते, हे सगळं आपल्याला नंतर पाहायचं आहे। पण तत्पूर्वी आपण 2 दिवस झाले असा विचार करतो आहे की आपण सगळे ज्ञानेश्वरी पारायणाला बसलो आणि सगळ्यांची प्रवृत्ती ज्ञानेश्वरी पारायणाकडे व्हावी। सर्वांना असं वाटावं की आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरी पारायण केल्यानंतर मनुष्याला काय प्राप्त होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाव्या याच्याकरता म्हणून सर्वप्रथम आपण थोडा ज्ञानेश्वरीचा विचार करतो आहे। काल कीर्तनामध्ये गुरुवर्य गिरी महाराजांनी खूप सुंदर चिंतन आपल्या पुढे ज्ञानेश्वरी बद्दल सांगितलं, मी ऐकलं। पण मला आमचे जे काका आहे ना, ते काय नाव आहे त्यांचं, विजू काका आहे ना, येता येता त्यांनी सांगितलं म्हणे महाराज सगळ्यांनाच पटलं नाही म्हणे। म्हटलं तसंच आहे, हा कलियुग आहे। काही मुलं उठून गेले म्हणे, साहजिक आहे, कारण लक्षात घ्या आता आध्यात्मिक चिंतन करणाऱ्या वक्त्याची किंमत नाही। ऐका मी काय सांगतोय, एखादा वक्ता जर आध्यात्मिक चिंतन करत असेल, आध्यात्मिक विषय जर आपल्या पुढे मांडत असेल तर ते लोकांना गोड लागत नाही। आणि जर एखादा वक्ता विषय सोडून विनोद करत असेल, कमरीच्या खाली बोलत असेल, वायफळ बोलत असेल, ते श्रोत्यांना गोड लागते। त्याचं कारण आहे हा कलियुगाचा महिमा आहे, दुसरं काही नाही। तुम्ही बघा ना, वक्ता जेवढं नाटक करतो तेवढा समाज मोहित होतो, हे लक्षात घ्या। बघा, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर वक्ता जेवढं नाटक करतो ना तेवढे श्रोते, तेवढं ही जग त्याच्या आहारी जात असतं। एखादा वक्ता साधारण राहतो, सामान्य पद्धतीने राहतो, पण लोक त्याची विद्वत्ता पाहत नाही, लोक त्याचं ज्ञान पाहत नाही, लोक त्याच्या वरच्या वेशावर जातात। त्याचा वेश काय, तो राहतो कसा, तो कशाने आला, तो किती पैसा घेतो, हे सगळं आपलं त्याच्यावर अवलंबून असते। मी कशा करता सांगतोय ऐका, आध्यात्मिक चिंतन करणं आवश्यक आहे आणि नियमच आहे। ज्ञानेश्वर महाराजांनीच ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलं, विषय विषयाचा पडिपाडू, ऐकून ठेवा, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला। काय झालं माहिती आहे का, जगामध्ये जी गोष्ट गोड आहे ती आपल्याला कडू वाटायला लागली आणि जे मुळातच कडू आहे ती गोड वाटायला लागली। हा परमार्थ, ऐका, ही भक्ती, हा परमार्थ मुळातच गोड आहे, पण माणसाला कडू वाटायला लागला। ऐका बरं का, कडू वाटायला लागला, नको वाटायला लागला आपल्याला। पण जो प्रपंच, जो संसार, जो विषय हा मुळातच कडू आहे, पण जीवाने त्याला काय केलं, गोड करून टाकलं। कडू असताना गोड केलं त्याला, ऐका, त्याला गोड बनवलं। हा कशामुळे झालं हे सगळं, हा सगळा कलियुगाचा महिमा आहे। ऐका मी कशा करता सांगतोय, काय असते, जे चांगलं असते की नाही ते आवडतेच असं नाही। माझं बोलणं फक्त लक्ष देऊन ऐका, काही मुद्दे महत्वाचे आहेत। ज्या गोष्टी चांगल्या असतातच त्या आवडतात असं नाही, आणि ज्या आवडते ते चांगल्या असतेच असं नाही। समजलं काय, खरं सांगा, दारू चांगली आहे का, नाही, पण आवडते की नाही, म्हणजे आवडते या शब्दाचा अर्थ चांगली आहे का। जगामध्ये जी वस्तू आपल्याला आवडते
ती चांगली असते तसं नाही ना, पण जगामध्ये जी गोष्ट चांगली असते ती आवडते तसं नाही. निंबाच्या पाल्याचा रस जर आपण प्यायला गेलो चांगला आहे, पण सगळ्यांना आवडते का? आवडत नाही. साखर खाणं हे अतिसाखर खाणं वाईट आहे, पण आवडते की नाही? तसं देवाबद्दल जर आपण बोलायला गेलो, देव चांगला आहे पण आवडत नाही. बरोबर आहे की नाही? सर्वांना देव आवडतो का? नाही नाही. देव त्यांनाच आवडतो ज्याच्याकडे अनंत जन्माचं पुण्य आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. ज्याचं अनंत जन्माचं पुण्य गाठी असेल, ऐका, एका जन्माचं नाही, काय ज्ञानोबारायचं चिंतन आहे. एका दिवसामध्ये केलेलं पुण्य नाही, एका आठवड्यामध्ये केलेलं पुण्य नाही, एका महिन्यामध्ये केलेलं पुण्य नाही, एका वर्षाचं पुण्य नाही, एका आयुष्याचं पुण्य नाही, अनंत जन्माचं पुण्य जेव्हा एका ठिकाणी येतं, एका ठिकाणी येऊन चालत नाही, ते फळाला आलं पाहिजे. त्या भाग्याचा उदय व्हायला पाहिजे, त्या पुण्याचा उदय व्हायला पाहिजे. पुण्य फळले बहुता दिवसा, ते पुण्य फळायला आलं पाहिजे तर महत्व आहे त्याला. मग बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. देव सगळ्यांना आवडत नाही, मग देव आवडत नाही म्हणजे देव चांगला नाही असा अर्थ होईल. काही गोष्टी जगात चांगल्याच आहेत पण त्या आवडत नाही, आणि ज्या आवडते त्या चांगल्या असतेच असं नाही. मी हे कशा करता सांगतोय ऐका. आपला मुद्दा काय चालू आहे? आध्यात्मिक चिंतन करणारा वक्ता आज समाजाला प्रिय नाही, पण सगळ्यांनाच आवडत नाही असंही नाही. आज आध्यात्मिक चिंतन करणाऱ्याही बुवाची आज गोडी आहे. बऱ्याचशा ठिकाणी जर आपण गेलो ना, ऐका, आध्यात्मिक श्रवणाची गोडी बऱ्याचशा गावामध्ये पाहायला सापडते. मी अनेक ठिकाणी जातो, काही ठिकाणी मला एकट्यालाच बोलावतात. का? आम्हाला फक्त ऐकायचंय, फक्त तुम्ही सांगा. काही गावामध्ये संच नसला तर जमत नाही, कारण ती आवश्यकच आहे. मी कशा करता हे सगळं सांगतोय? रात्री महाराजांनी ज्ञानेश्वरी बद्दल खूप सुंदर चिंतन करण्याचा प्रयत्न केला, खूप सुंदर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की हे ज्ञानेश्वरी सामान्य नाही. जी ज्ञानेश्वरी आजपर्यंत आपल्या हातात आली नाही, आजपर्यंत आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही. मला असं वाटते काही महिलांचं पहिलंच पारायण असेल. भाग्य आहे. आज आपल्या हातामध्ये काय असते, याला निमित्त कोणीही असू द्या, हा संकल्प, ही संकल्पना कोणाच्याही जरी मनात आली असेल तर ती सगळ्यांच्या फायद्याचीच आहे. एखादाच पाहुणा असतो की नाही? एकटाच येतो की नाही? एखाद्या वेळेला पाहुणा एकटाच येतो, पण एकदा एखाद्या वेळेस एकटा पाहुणा आल्यानंतर आपण त्याच्याकरता जो पाहुणचार करतो की नाही? मग मला सांगा, एकटा आलेला पाहुणा, त्या एकट्याच करता आपण पाहुणचार करतो, तो एकटाच जेवते की नाही हो? तुमच्याकडे कसं आहे? सर्वच. कारण पाहुण्यापेक्षा घरचेच जास्त जेवते. बरोबर आहे की नाही? पाहुणा कधी कधी लाजत असतो, तो कमी जेवतो, पण घरचेच जास्त ताव मारतात. पाहुणचार हा केवळ एकट्याच करता, ऐका, पाहुणचार एकट्या करता, पण सगळ्यांना जसं जेवायला मिळते तसं ज्ञानेश्वरी पारायणाची संकल्पना जरी त्यांच्या मनात आली असेल तरी सगळ्यांना फायदा झाला. एकट्या पुंडलिका करता नाही आला, जरी पुंडलिकाचं निमित्त असलं तरी सगळ्यांकरता आला तो. रात्री महाराज बोलता बोलता बोलत होते का पंढरीनाथाला पंढरपूरला येण्याकरता 5-6 कारण आहेत. खरंच आहे, एका कारणाकरता देव आला नाही, त्याला 5-6 कारण आहेत. त्याही कारणाचा विचार करणं आता आपला विषय नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की रात्री महाराजांनी ज्ञानेश्वरी बद्दल खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला. मी ऐकलं, जे महाराजांनी सांगितलं मी जरा वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण काल बोलता बोलता विषय आपला सुरुवात कुठून झालेला आहे? आपण असं पाहिलं होतं की मनुष्य म्हणून जर आपण जन्माला आलेलं असू तर माणसाने ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरू नये, हा आपला विषय चालू होता. बरोबर आहे?
माणूस म्हणून म्हणतो मी, हा इथं जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा विषय नाही. माणूस, मनुष्य देह. मनुष्य देह म्हटला की त्याच्यामध्ये स्त्रिया येतात, आणि मनुष्य देह म्हटला की त्याच्यामध्ये माणसंही येतात बरं का. त्याला मनुष्य देहच म्हणतात. स्त्रिया आणि पुरुष. तुम्ही म्हणाल मनुष्य देहामध्ये येणाऱ्या माणसाला ज्ञानेश्वरी सांगितली. मनुष्य म्हणजे माणूस नाही. मनुष्य म्हणजे या सगळ्या मानवी देहाला आलेले सगळे लोक, मग कोणत्याही जातीचा असो. ऐका, मग मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर माणसं ज्ञानेश्वरी न वाचता, गाथा न वाचता जर मरत असेल, तर मी काल बोलून गेलो, माणूस मेला असं म्हणायचं नाही. एखादा प्राणी, एखादं जनावर मेलं असं म्हणावं. सांगू तुम्हाला जरा विनोदाने, ज्ञानेश्वरी न वाचता एखादा माणूस जर मेला तर हल्या मेला असं म्हणावं. ऐका, क्षमा मागून बोलतो. माणूस जर असेल आणि ज्ञानेश्वरी न वाचता जर एखादा माणूस मेला तर माणूस मेला म्हणायचं नाही, एखादा हल्या मेला असं म्हणावं. आणि क्षमा मागून बोलतो, एखादी बाई ज्ञानेश्वरी वाचता जर न मेली, ऐका, अर्थात एखादी स्त्री ज्ञानेश्वरी न वाचता जर मेली तर ती बाई मेली असं म्हणू नये. मग तुम्ही बोला ना, घरी गेले काय तुम्ही, काय वेली म्हणावं मग? बस जाऊ द्या, तुम्ही म्हणा. मी कसं सांगायचं, तर उद्या लगेच तुम्ही माझ्या अंगावर याल मागण्या करता. ऐका, एखादी बाई ज्ञानेश्वरी न वाचता जर गेली तर म्हैस मेली असं म्हणावं. माणूस ज्ञानेश्वरी न वाचता गेला तर एखादा हल्या गेला असं म्हणावं. ऐका, मी विनोदाचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण मग त्याच्याकरता आपण 3 प्रकार या ठिकाणी सांगितले होते, की 3 प्रकार आपण असं पाहिले की बाबा जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या चुकवल्या पाहिजे. दुसरा प्रकार आपण असा पाहत होतो, काही गोष्टी जीवनामध्ये चुकूनही करू नये, 2. आणि तिसरा प्रकार सांगितला, काही गोष्टी चुकवायच्या नाही, हे सांगायचं आहे का. पहिला मुद्दा, काही गोष्टी चुकवल्याच पाहिजे, काही गोष्टी चुकूनही करू नये. आणि ऐका, काही गोष्टी कधी चुकवता येत नाही. मग आपला पहिला प्रकार चालू आहे की मनुष्याने जीवनामध्ये काही गोष्टी चुकूनही करू नये. या विषयाचं आपण चिंतन करत होतो, आणि या विषयाचं चिंतन करत असताना आपण कोणाचं, ऐका, काय चुकूनही करू नये हे सांगत असताना आपण 2-4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण अशी सांगितली होती की मनुष्याने जीवनामध्ये चुकूनही स्त्री सोबत वाद करू नये. हा आपला विषय होता, आहे की नाही. ऐका, आपण काल ते उदाहरणाने पाहिलं की मनुष्याने जीवनामध्ये कधीच, कोणताही प्रसंग येऊ द्या, कसाही प्रसंग येऊ द्या, स्त्रियांसोबत वाद करणं माणसाने टाळलं पाहिजे. जरी एखाद्या स्त्रीची चूक असेल तरी सुद्धा आपण वाद घालू नये. का? त्याचं कारण आहे, सत्य त्या स्त्रीचंच होणार, पुरुषाचं खरं होणार नाही. किती वाद करा तुम्ही, आपलं खरं असलं तरी का. अहो, स्त्री सोबत वाद करत असताना सहज आपण बोलायला जरी लागलो, एखाद्या वेळेला आपलं खरं जरी असलं तरी कधी कधी माणसाला बाईच्या पुढे नतमस्तक व्हावं लागते, हे लक्षात घ्या. एखाद्या वेळेला स्त्रीच्या पायाही पडावं लागते, तिच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागते, तिच्या पुढे हात जोडावे लागतात, असाही प्रसंग जीवनात येतो. ऐका, सहज आठवलं म्हणून सांगतो. सगळ्यांना रामायण माहिती आहे, सगळेजण रामायण ऐकू नये. मला एवढंच सांगा, ज्या वेळेला रामाचा राज्याभिषेक होणार होता, माहिती की ना सगळ्यांना, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होता? कोणाला हो? कैकेयीला होता. सगळे हुशार आहे. कौशल्यापेक्षा आनंद कोणाला? कैकेयीला होता. बरोबर आहे की नाही? कारण कैकेयीला असं वाटतच नव्हतं हा माझा पोटचा मुलगा नाही, हा पोटचा मुलगा आहे असं तिला वाटतच नव्हतं. नाही असंही वाटत नव्हतं. ती भरतापेक्षाही रामावर प्रेम करायची, भरतापेक्षाही.
ज्या वेळेला रामाचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा कैकेयीचे दोन्हीही मुलं अयोध्येत नव्हते. ऐकून ठेवा, आपला विषय काय? स्त्रीशी वाद करू नये. कधी कधी माणूस कितीही जरी मोठा असला तरी स्त्री पुढे त्याला हात टेकवावे लागतात, त्याला नतमस्तक व्हावं लागते, कितीही मोठा मनुष्य असू द्या. याच्याकरता उदाहरण सांगतोय तुम्हाला. कैकेयीचे दोन्हीही मुलं घरी नाही आणि तरी कैकेयीला आनंद का? कैकेयीच्या मनामध्ये भेदच नाही. हा भरत माझा आहे, राम कौशल्येचा नाही. नाही, रामही माझा, भरतही माझाच, लक्ष्मणही माझा, सगळे माझेच आहे. आणि हा अंतकरणामध्ये असणारा भाव खूप आनंद, खूप आनंद. आणि विघ्न कशामुळे आलं सगळ्यांना माहिती आहे. कारण रामाचा अवतार होता कशा करता? 33 कोटी देवांना मुक्त करण्याकरता. आणि हे 33 कोटी देव रावणाच्या बंदिस्त होते, सगळ्यांना माहिती आहे. मग मला सांगा, रामाचा अवतार रावणाला मारण्याकरता जर झाला असेल, 33 कोटी देवांना मुक्त करण्याकरता जर रामाचा अवतार असेल, आणि राम जर राजा गादीवर बसले, रामाचा जर राज्याभिषेक झाला, तर राम लंकेत येऊ शकत नाही, राम रावणाला मारू शकत नाही. आणि रावण जर मेला नाही तर हे 33 कोटी देव मुक्त होऊ शकत नाही. ही सगळी प्रक्रिया बघून घ्या. मग काय करावं? तर रामाच्या राज्य अभिषेकामध्ये आपल्याला व्यत्यय आणला पाहिजे, आपल्याला प्रतिबंध आणला पाहिजे, आपल्याला अडथळा आणला पाहिजे. कोण आणेल? सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. ऐका, सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा काय हा प्रकार चालू आहे म्हणे. आम्हाला देवानी वचन दिलं, आमच्याशी करार झाला देवाचा की तुम्हाला मुक्त करण्याकरता मी रामाचा अवतार घेईल, तुम्हाला मुक्त करेल. मग झालं काय? अहो, राम अवताराला आले पण ते उद्या गादीवर बसणार. ते जर गादीवर बसले तर आमची सुटका होणार नाही. मग काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी पर्याय काढा, काहीतरी मार्ग काढा, काहीतरी उपाय शोधा की जेणेकरून राम गादीवर बसणार नाही. आता ब्रह्मदेव होते, ते ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे बघतो म्हणे काहीतरी. नाही, बघतो नाही, कराच. आणि मग त्या ठिकाणी विचार केला, आता विकल्प गेल्याशिवाय रामाच्या अभिषेकामध्ये प्रतिबंध येणार नाही, असा विचार कोणी केला? ब्रह्मदेवाने केला. मग मला पुढचं सांगायचं आहे, सगळं सोडून द्यायचं. मग ब्रह्मदेवाने विकल्पाला बोलावलं. विकल्प हजर झाला आणि विकल्पाला सांगितलं, विकल्पा काय, तुला अयोध्येत जायचं आहे, कशा करता? रामाच्या राज्य अभिषेकामध्ये व्यत्यय आणण्याकरता. कशा करता? रामाच्या अभिषेकामध्ये व्यत्यय आणण्याकरता. विकल्प, लक्ष द्या माझ्याकडे. विकल्पाने सांगितलं म्हणे, ब्रह्मदेवा क्षमा करा. का? कारण मी अयोध्येत जाऊ शकत नाही. का? कारण अयोध्येत राम आहे आणि जिथं राम असतो तिथं विकल्प जाऊ शकत नाही, आणि जिथं विकल्प असतो तिथे राम राहत नाही. अरे राम आहे अयोध्येमध्ये. ब्रह्मदेवाने सांगितलं, त्याचा विचार तू कर, माझी आज्ञा आहे तुला, तुला गेलं पाहिजे अयोध्येमध्ये, काही कर. एक रात्र आड आहे, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, त्याच्या आदल्या दिवशीच काहीतरी केलं पाहिजे. विकल्पाने सांगितलं, मी एकदम अयोध्येत जाऊ शकत नाही, पण कोणाच्या तरी माध्यमातून मला जाणं भाग पडावं लागेल, कोणाच्या तरी माध्यमातून जावं लागेल. हा विचार करून, ऐका बरं का, त्या विकल्पाने असा माणूस शोधला, अशी व्यक्ती शोधली. कोणती? का जी मुळातच रामाचा द्वेष करत होती. अयोध्येत सगळे रामावर प्रेम करायचे, सगळे, पण एक अशी मंथरा होती का ती रामाचा द्वेष करायची. मग मंथरा ही कोण आहे? हे वास्तविक दासी नाही, ही राजाची पोरगीच आहे. लक्ष द्या, फार मोठी कथा आहे ती. ती फक्त कुरूप असल्यामुळे काय आहे, आता ती कशामुळे कैकेयीकडे आली, काय आली, तिने का दास्यत्व स्वीकारलं, ती स्वतंत्र कथा आहे. आणि मग त्या ठिकाणी मंथरा ही कैकेयीची सेवा करत असताना कैकेयी करता लागणारी काही फळं असेल, फुलं असेल आणण्याकरता ती बाहेर निघाली वनामध्ये.
आता वनामध्ये आल्यानंतर विकल्पाने विचार केला, म्हणे आता हीच संधी आहे, हीच रामाचा द्वेष करणारी आहे, हिच्यामध्येच आपण प्रवेश केला तर अयोध्येत जाऊ शकतो. मग एकदम कसा प्रवेश करता येईल, तर ऐका. योगायोगाने काय झालं, कैकेयीला आवडीचं पदार्थ, आवडीचं फळ दिसलं. ऐका बरं का, आता प्रत्येकाची आवड सारखी नसते, कोणाला कोणतं फळ आवडते, कोणाला कोणतं फळ आवडते, बरोबर आहे की नाही. मग त्या ठिकाणी कैकेयीच्या आवडीचं एक फळ दिसलं, आणि आवडीचं फळ दिसलं की आपलं मन जाते की नाही, आपल्याला खावं वाटते की नाही, सांगा ना. आणि मग कैकेयीला आवडीचं फळ दिसलं, ते फळ होतं कलिंगड, म्हणजे टरबूज. टरबूज आहे की नाही, टरबुजाचं फळ होतं. आणि तिने पाहिलं, तिला असं वाटलं चला म्हणे आपण आता याला खाल्लं पाहिजे. पण त्या विकल्पाने ती संधी साधली, त्या टरबुजात प्रवेश केला. आणि म्हणून असं सांगतात बरं का, बरं झालं हाय नाही म्हणून सांगून टाकतो, त्याचं सीजन असतं सांगितलं नसतं, सांगून टाकतो. ऐका, असं सांगतात, एक तर ते टरबूज खाऊ नाही म्हणतात का, त्याच्यात विकल्प असते एक, आणि खायचंच झालं तर एकादशीला तरी खाऊ नाही म्हणतात. पहा जमलं तर, कारण आता ते आहे नाही म्हणून सांगून राहिलं, उद्या एकादशी आहे. जर कोणाच्या घरी दिसलं असतं, आहे असं समजलं असतं, तर मग ते टाळलं असतं. ऐका, जाऊ द्या, खाऊ नये असं शास्त्र सांगते. बरं, पुढे सांगायचंय मला, त्या टरबुजामध्ये प्रवेश केला आणि त्या मंथरीने ते टरबूज खाल्लं, ते कलिंगड नावाचं फळ खाल्लं, विकल्पाने प्रवेश केला. आणि जेव्हा ती ऐकून कैकेयी का, माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार, माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार, सगळ्यात जास्त आनंद. आणि ते मंत्रीनं बघितलं, म्हणे कशाचा उल्हास चालू आहे, कशाचा आनंद. कैकेयीने सांगितलं, म्हणे मंत्री झोपीत असतं काय तू, अयोध्येत नसतं का, तुझा माहित आहे की नाही. अगं आपल्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, आपला, माझा नाही म्हणे. अगं माझा राम आहे, माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून मला आनंद आहे. आता सगळ्यांना रामायण माहिती आहे, विस्तार होईल त्याचा, फक्त एवढंच सांगतो, मंथरीने तिचं मन पलटवण्याचा प्रयत्न केला, तरी ती ऐकत नाही. शेवटी ती खाली पडली. खाली पडल्यानंतर कैकेयी जेव्हा तिला उचलायला गेली, उठवायला गेली, तिला उठवलं, आणि उठवल्याबरोबर कैकेयीने तिला आलिंगन वगैरे दिलं. आणि त्या कैकेयी ऐका, त्या मंथरेतला जो विकल्प होता तो कैकेयीमध्ये प्रवेश करतो. कैकेयीची मती बदलते, कैकेयीची बुद्धी बदलते. आणि बदलल्यानंतर केलेलं मेकअप, केलेला शृंगार, सगळा तो काय होतो, हा बिघडतो सगळा. नवीन साडी नेसलेली, साडी ऐका, नवीन साडी ती फेडली, जुनी साडी नेसली, हे सगळं करत असताना तिने आपली सगळी अवस्था बदलून टाकली. बराच वेळ झाला, सगळे त्या सभेमध्ये हजर होते, पण कैकेयी दिसत नाही. म्हणून दशरथाला असं वाटलं का कैकेयी दिसत नाही, कारण कैकेयी फार प्रिय होती. दशरथ राजाला 700 बायका, आणि 700 बायकांमध्ये सगळ्यात सुंदर कैकेयी होती. आणि त्या कैकेयी त्या ठिकाणी हजर नसल्यामुळे दशरथाचं लक्ष गेलं, म्हणे कैकेयी दिसत नाही. म्हणून कैकेयीच्या महालात जेव्हा दशरथ राजा येतो, आणि आल्यानंतर कैकेयीची अवस्था पाहतो, बस एवढं इथं महत्वाचं आहे, बाकी सगळं सोडून द्या. आणि मग कैकेयीची अवस्था पाहिली, दशरथ राजा म्हणतो, कैकेयी हा काय प्रकार आहे. अगं आपला राम गादीवर बसणार, तू शृंगार केलेला होता, आता एकदम तुझी अवस्था बदलली. बोलू नका म्हणे. तिचा आवाजही बदलला, तिचं वागणंही बदललं, सगळं बदललं. काय झालं काय तुला, बोलू नका म्हणे. मला माहिती नाही तुमच्या मनात एवढा कपट आहे, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, माहिती झालं काय. आजपर्यंत सगळ्यात जास्त आनंद तुला, कौशल्यापेक्षा तुला आनंद, आता एकाएकी झालं काय. बोलू नका म्हणे. मी तुम्हाला फार चांगले समजत होते, तुम्हाला फार चांगलं समजत होते, मला माहिती नाही म्हणे तुमच्या मनात कपट आहे. अरे झालं काय. आणि मग ती कैकेयी बोलायला लागली, आणि बोलता बोलता तिने सगळ्याला माहिती आहे काय मागितलं, कशा पद्धतीचं भाषण केलं. म्हणे एक ऐका म्हणे, काय मला आता कळालं, तुम्ही रामाला गादीवर बसवणार, बरोबर आहे म्हणे,
पण रामाला गादीवर बसवत असताना माझ्या मुलांना तुम्ही बरोबर मामाच्या गावी धाडून दिलं, पाठवलं का? तुम्हाला माहिती होतं रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून त्यांना ठेवलं नाही. अगं असं काही नाही म्हणे, तूच त्यांना पाठवलं, तुझा भाऊ तुलाच विचारण्याकरता आला, तू माझ्याकडे पाठवलं, माझी परवानगी घ्यायला सांगितली, मी त्याला परवानगी दिली म्हणून ते दोघे जण गेले. तू नाही म्हटलं असतं, मी नाही म्हटलं असतं, कशाला आता या गोष्टी करते? नाही म्हणे, एक काम करा, राज्याभिषेक थांबवा. का? एक काम करा, काय? रामाला गादीवर बसू द्यायचं नाही. बसू द्यायचं नाही? अरे तुझीच इच्छा आहे. नाही म्हणे, मला कळालं नव्हतं, आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला, आता मला सगळं कळालं म्हणे तुमच्या मनातलं काय आहे. काय झालं काय? काही नाही म्हणे. तुम्हाला आठवते का तुमचं स्वर्गामध्ये स्वागत झालं? आठवते? तुम्ही स्वर्गामध्ये युद्धाला गेले? आठवते? आठवते. मी तुमच्या सोबत आली होती? आठवते? आठवते. तुम्ही युद्ध कोणामुळे जिंकले? माझ्यामुळे जिंकले, माहिती आहे ना? माहिती आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी प्रसन्न होऊन मला 2 वर दिले होते, मी मागितले? नाही म्हणे. का नाही? प्रसंग येईल तेव्हा मागेल, आता प्रसंग आला, आता मला ते 2 वर पाहिजे. अरे माग, तुला काय पाहिजे? असं म्हटल्याबरोबर कैकेयीने पहिला वर सांगितला, माझ्या भरताला राजगादी हवी. महाराज दशरथ एकदम विवळ झाले. दशरथ राजाच्या शरीरावर, ऐका, अंगावर एकदम डोंगर कोसळला दुःखाचा. आणि माझ्या भरताला राजगादी हवी. दशरथाने कशी तरी मान हलवली. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, देतो देतो. दुसरा वर काय? दुसरा वर ऐका म्हणे, रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. हा माझा दुसरा वर आहे. हा वर ऐकला, दशरथ राजा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले. काही वेळाने शुद्धीवर आले आणि मग कैकेयी पुढे हात जोडायला लागले. मला इथं सांगायचं आहे, खूप दशरथ राजाने कैकेयीला समजावून सांगितलं, पण कैकेयी मात्र मानली नाही. शेवटी कैकेयीच्या पाया पडले दशरथ राजा. बस, संपला विषय. ऐका, कधी कधी माणसाला स्त्रीच्या पायाही पडावं लागते. कळालं का तुमच्या? आलं का लक्षात? एवढं कठीण काम आहे. स्त्री सोबत वाद करत असताना तिच्या पायाही पडावं लागते. एवढं माणसाचं स्त्रीच्या पुढे काहीच चालत नाही, काहीच चालत नाही. माणूस कितीही मोठा असू द्या, कितीही मोठा असू द्या, मी विनोदाने सांगत असतो, ऐका, माणूस कितीही मोठा असला, घरातून जर बाहेर निघाला तर सगळे लोक म्हणतात, नाही आपल्याला ते काय माणूस आहे, काय वाघासारखा चालतो, पण बाहेर, बरोबर आहे की नाही? पण तोच माणूस गावात चालत असताना वाघ होतो आणि तोच वाघ घरात आला का शेळी होते. होते की नाही सांगा ना? म्हणजे बघा काय असते, वाघ कधी शेळी होत नाही. पाहिलं का तुम्ही? वाघाला कधी शेळी होता येते का? होता येत नाही. वाघ कधी शेळी होत नाही आणि शेळी कधी वाघ होत नाही. ऐकून ठेवा, शेळी कधी वाघ होत नाही आणि वाघ कधी शेळी होत नाही. पण एक प्राणी असा आहे, तो वाघही होते आणि तो शेळी होते. असा कोणता प्राणी आहे? मनुष्य प्राणी. कोणता प्राणी? मनुष्य प्राणी. हा बाहेर निघाला वाघ बनतो आणि घरात आला का शेळी बनतो. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर ऐका बरं का, लक्ष द्या. विंचू रस्त्याने चालत असताना अशी नागी वर करून चालतो म्हणे. ऐका, बरोबर आहे की नाही? नागी वर करून चालतो, पण कोटपर्यंत, जोपर्यंत त्याला पाल दिसत नाही. मग आता पाल कोण? तुम्ही घरी गेले वाटते. विंचू कोण हे तुम्ही ठरवा, आहे की नाही? पाल कोण आहे आणि विंचू कोण? कारण विंचू कितीही नागी वर करून चालायला लागला तरी पाल दिसल्यानंतर नागी त्याला खाली टाकावी लागते. लक्ष देऊन ऐका, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जीवनामध्ये काही गोष्टी चुकूनही करू नका. पहिली गोष्ट, स्त्री सोबत वाद करू नका. ऐका, स्त्री सोबत कलह करू नका. कशामुळे? शास्त्राने सांगितलं, नाही बाबा, अजिबात करू नका, टाळा. तिचं बरोबर असलं काय, तिचं चुकीचं असलं काय, वाद करू नका. हो बाबा, तुझंच बरोबर आहे, तुझंच खरं आहे, असं म्हणून वाद टाळण्याचा प्रयत्न करा. एक. चला, दुसरं सांगितलं होतं आपल्याला
की जीवन जगत असताना काही गोष्टी चुकूनही करू नये. त्याच्यातली पहिली गोष्ट सांगितली, स्त्री कलह, स्त्री सोबत वाद करू नका. एक. दुसरी गोष्ट अशी सांगितली होती की घरामध्ये ज्या बिनकामाच्या वस्तू असतात त्या कधी घरात चुकूनही ठेवू नये. आपल्याला बऱ्याचशा लोकांना सवय आहे, बरोबर आहे की नाही? काही काही गोष्टी, काही काही वस्तू घरात अशा असतात की त्या अजिबात कामाच्या नाही, पण फेकायचं काही मन होते का? सांगा ना. वस्तुस्थिती आहे, फालतू सांगत नाही. ज्ञानेश्वरी पुढे आहे. आमच्या गावात एक व्यक्ती आहे, जिवंत आहे म्हणून नाव सांगत नाही, नातेवाईक असू शकते. जिवंत आहे, आमचे तसरेच आहे, दुसरा नाही. ऐका, खटल्या